उद्धव ठाकरे यांना 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद देऊ असं भाजपने म्हटलं होतं, असं संजय शिरसाट यांचं म्हणणं आहे. तरी ते राष्ट्रवादी सोबत गेले. बघा, मला वाटतं त्यांना मुख्यमंत्री व्हायचंच होतं. मुख्यमंत्र्याची जी खुर्ची आहे त्याचं एवढं आकर्षण होतं की त्यांनी सगळे तत्त्व, हिंदुत्व, बाळासाहेबांचे विचार हे सगळे भाषणात बांधून जे आहे ते फेकून दिले आणि ते मुख्यमंत्री झाले. आणि झाले तर झाले, पण त्याच्यानंतर जे अपेक्षित काम होतं ते काम पण तर करू शकले नाही. अगोदर सांगितलं की एका सामान्य शिवसैनिकाला जे आहे मी मुख्यमंत्री करेन, पण नंतर काय झालं हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं. जेव्हा विचार आपण विसरतो आणि ज्या तत्वांसाठी शिवसेनेची स्थापना झाली, बाळासाहेबांनी केले, हे सगळे तत्व, हे सगळ्या गोष्टी, आयडिओलॉजी असेल, हे सगळ्या गोष्टी बाजूला गेल्या आणि ते आता खूप दूर त्याच्यापासून निघून गेलेले आहेत. मला वाटतं कुठल्या मतदारसंघामध्ये कोण लढणार, कुठली सीट कोण लढणार हे माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, हे ठरवतील. आणि त्या अनुषंगाने त्यांचे बोलणी देखील सुरू आहे. काही दिवसामध्ये आपल्याला कळेल की बाबा कोण कुठून ते लढेल. लक्ष एवढंच असलं पाहिजे की महायुतीचा उमेदवार जो आहे तो जिंकून आला पाहिजे आणि पुन्हा महायुतीचं सरकार जे आहे हे महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं पाहिजे. त्या अनुषंगाने सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे. म्हणाले की उद्धव ठाकरेंना 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देऊन ठेवतं भाजपनं, तरी ते राष्ट्रवादी बरोबर गेले. काय सांगितलं? काय म्हणाले? उद्धव ठाकरे यांना 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद देऊ असं भाजपने म्हटलं होतं, असं संजय शिरसाट यांचं म्हणणं आहे. तरी ते राष्ट्रवादी सोबत गेले. बघा, मला वाटतं त्यांना मुख्यमंत्री व्हायचंच होतं. मुख्यमंत्र्याची जी खुर्ची आहे त्याचं एवढं आकर्षण होतं की त्यांनी सगळे तत्त्व, हिंदुत्व, बाळासाहेबांचे विचार हे सगळे भाषणात बांधून जे आहे ते फेकून दिले आणि ते मुख्यमंत्री झाले. आणि झाले तर झाले, पण त्याच्यानंतर जे अपेक्षित काम होतं ते काम पण तर करू शकले नाही. अगोदर सांगितलं की एका सामान्य शिवसैनिकाला जे आहे मी मुख्यमंत्री करेन, पण नंतर काय झालं हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं. जेव्हा विचार आपण विसरतो आणि ज्या तत्वांसाठी शिवसेनेची स्थापना झाली, बाळासाहेबांनी केले, हे सगळे तत्व, हे सगळ्या गोष्टी, आयडिओलॉजी असेल, हे सगळ्या गोष्टी बाजूला गेल्या आणि ते आता खूप दूर त्याच्यापासून निघून गेलेले आहेत. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये जे राहिलेले आहेत, आता तर ते पूर्णपणे काँग्रेसकडे जाऊन, काँग्रेसबरोबर जाऊन त्याचं काँग्रेसीकरण झालेलंच आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की जेव्हा मला असं वाटेल की बाबा माझ्या शिवसेनेचं काँग्रेस होतोय तर ते माझं दुकान बंद करेल. पण आज अशी परिस्थिती झाली आहे की त्यांच्या मतांशिवाय ते निवडूनच येऊ शकत नाही, हे लोकसभेने दाखवून दिलं. ज्या जागा लोकसभेमध्ये निवडून आल्या त्या पूर्णपणे काँग्रेसची वोट बँक आणि एका विशिष्ट वर्गाला त्यांचा जो गैरसमज करून दिला, संविधान बचाव आणि धर्माधर्मांमध्ये आग लावण्याचं काम जे केलं, त्याच्यामुळे त्यांना मतदान ते मिळालं. आणि ते टेम्पररी आहे, टेम्पररी वोट बँक. जो शिवसेनेचा मतदार जो आहे त्या लोकसभेमध्ये खऱ्या शिवसेनेबरोबर, बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर उभा राहिला, म्हणून सगळ्यात चांगलं स्ट्राईक रेट जे आहे हे शिवसेनेचं राहिलं. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये अशी परिस्थिती होईल की बाबा आता पुढचं मी बोलत नाही, कारण की मला चांगलं बोलायला शिकवलेलं आहे. काही लोकांची जी आहे ती भाषा रोज बिघडते आहे. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जरी मिळाला असला तरी काही लोकांना मराठी भाषा कशा प्रकारे चांगली बोलली पाहिजे हे देखील सांगणं गरजेचं आहे. काही मी ऐकलं की काल म्हणत होते की कार्टा वगैरे काहीतरी मला म्हणाले. मला ती म्हण जी आहे त्या आठवते की आपला तो बाब्या आणि दुसराचा तो कार्टा. पण मला वाटतं हा कार्टा जो आहे त्यांनी 3 वेळा लोकसभा निवडणूक लढवली आणि ती जिंकली मोठ्या मताधिक्याने. आपल्यासारखं नाही की 2 आमदारांचा बळी घेतला, त्यांना घरी बसवलं, त्यांना MLC करावं लागलं.
आणि मग जे आहे हे पॅराशूट लँडिंग होऊन तिथे मतदारसंघामध्ये गेले आणि निवडून आले. तसं आम्ही केलं नाही. आज आम्ही जेव्हा पक्षाला गरज होती तेव्हा जे आहे हे शिवसैनिकांच्या साथीने, त्यांच्या मेहनतीने आम्ही लढलो 2014मध्ये आणि 2014मध्ये 2.5 लाखाच्या मताधिक्याने मी निवडून आलो. 2019मध्ये 3.5 लाखाच्या मताधिक्याने निवडून आलो आणि 2024मध्ये 2,10,000 मताधिक्याने निवडून आलो. आणि आता तुमच्या बाब्याची काय परिस्थिती होईल ना वरळीमध्ये हे तुम्हाला काही दिवसामध्ये जे आहे ते कळेल. तर मला वाटतं जेव्हा भाषा वापरता तेव्हा भाषा चांगल्या प्रकारे वापरली पाहिजे. चांगली भाषा आम्हाला पण देखील याच्यापेक्षा चांगली वापरता येते, पण आम्हाला ते शिकवलं नाही. आरोपाला उत्तर आरोपातून न देता कामातून आम्ही देतोय. म्हणून आज माननीय मुख्यमंत्री महोदय, सगळीकडे आपण गेलो आहात की माननीय मुख्यमंत्री महोदयांबद्दल प्रत्येक घटक जो आहे हा चांगला बोलतोय. कारण की ज्या प्रकारे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कामं केलेली आहेत ते आज आपल्याला दिसत आहेत. आज हजारोच्या संख्येने लोक सगळीकडे जमा होत आहेत, भेटत आहेत, मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद देत आहेत की ज्या योजना सुरू केले, जे काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं त्याच्यामुळे पुन्हा या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार जे आहे हे येईल. या भाषेवर आणि आजच्या राजकारणावर राज ठाकरेंनी टीका केलेली आहे की राजकारणाचं चिखल झालेलं आहे. खरंच आहे की सकाळी उठल्या शिव्या शाप द्यायच्या. लोक स्वतःचं तर तोंड खराब आहे, पण दुसऱ्याचं देखील दिवस खराब करण्याचं काम काही लोक सातत्याने करतात. पण त्याचं उत्तर जे आहे लोकांनी लोकसभेमध्ये दिलं आहे आणि अजून जोरात उत्तर जे आहे या विधानसभेमध्ये त्यांना नक्कीच मिळेल. आणि हे जे सगळं राजकारणामध्ये रोज शिव्या शाप, ह्याला शिव्या दे त्याला शिव्या दे, म्हणजे फ्रस्ट्रेशन. आत्ता जेव्हा पायाखालची वाळू सरकते, पराभव समोर दिसून येतो, तेव्हा अशा शब्दांचा शब्दप्रयोग जो आहे तो केला जातो. खालच्या स्तरावरती जाऊन जे आहे ते टीका केली जाते. पण आम्ही आमचा स्तर कधी ढासळून दिला नाही, कधी सोडला नाही, कधी सोडणार देखील नाही. आम्ही चांगल्याच भाषेमध्ये जे आहे लोकांना, जे विरोधकांना पण आहे ते उत्तर जे आहे ते चांगल्या भाषेमध्ये आणि कामातून जे आहे. आज काम बोलतोय. आज 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना, भगिनींना जे आहे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे मिळाले. आज शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना आम्ही देऊ शकलो. आज इन्फ्रास्ट्रक्चरचं काम एवढं मोठं करू शकलो. आज महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये नंबर 1 आहे. तर एवढं सगळं काम जे आहे उभं केलेलं आज महाराष्ट्राच्या समोर आहे, जनतेसमोर आहे. याचं पूर्णपणे लेखाजोखा जो आहे तो जनता करेल आणि पुन्हा बहुमताने जे आहे हे महायुतीचं सरकार जे आहे लोक, जनता जे आहे ती निवडून देतील एवढा मला विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.